बघते ते काय ठेवलंय की नाही खायला. काय खाकरा पण संपलाय. ऑर्डर करते. हॅलो. हा दादा, आपलं नेहमीचं क्लब सँडविच पाठवा ना. बाकी त्याच्यात चीज नको, कांदा नको, बाकी कॅप्सिकम चालेल, टोमॅटो चालेल, काकडी पण चालेल. ओ मॅडम मॅडम ऐकून घ्या थोडं. आता पार्सल मिळणार नाही. का का मिळणार नाही? सँडविच नाहीये का? हो आहे हो. मग काय प्रॉब्लेम आहे, पाठवा ना लवकर. ओ मॅडम पण होम डिलिव्हरीसाठी माणसं नाही आपल्याकडं. मग काय झालं, तुम्ही घेऊन या ना. तुम्हाला तर माहितीच आहे, जवळच आहे ना निर्मल सदन अंधेरी लोखंडवाला मध्ये. अरे हो, तर हॉटेल काय कोणाच्या भरोश्यावर ठेवायचं मग? एक्सक्यूज मी, दॅट्स युअर प्रॉब्लेम. तुम्ही लिहिलंय ना होम डिलिव्हरी देता म्हणून, मग आणा ना लवकर. नाही मॅडम, नाही मिळणार, अवेलेबल नाही आहे. सॉरी मॅडम. हॅलो हॅलो. अरे काय आहे स्टुपिड यार, आता खाली जाऊन खावं लागणार. स्टुपिड, दिखता नहीं है क्या? सॉरी मैडम. हाँ सॉरी मैडम, कंप्लेन करने को पहले जाते हो किसके घर पे कौन आता है कौन नहीं. तुमने की थी ना कंप्लेंट? नहीं मैंने किया. नहीं मैंने नहीं किया. हाय बेबी, कुठेस तू? काही नाही, एका कामासाठी जरा थांबलो होतो. आलोच एक थोड्या वेळात. तू तासाभरापूर्वीच येणार होतास. अगं अजून व्हायचा 1 तास. आलोच. ओके. ए यार, मला खूप भूक लागली आहे. हे एक काम कर ना, तूच पार्सल घेऊन ये ना काहीतरी माझ्यासाठी. बर आणतो. पण मी काय म्हणतो, आपण घरी बसण्यापेक्षा कुठे बाहेर जायचं का? अरे नाही, तू घरीच ये. मी घरी एकटीच आहे. का भक्ती कुठे गेली? अरे ती दिवाळीसाठी म्हणून गेलीये पुण्याला. सो तू घरी ये, मग आपण खाऊया आणि मग. ओके ठीक आहे, आलो. आणि बाय द वे, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे? ओके ओके, बाय. आलोच. बाय. हॅलो. हॅलो भक्ती, रेवती बोलते. हा बोला ना. बरं, गुरु ना वाटेत कुठल्या तरी कामासाठी थांबला होता, पण आता तो निघालाय आणि बहुतेक तुमच्या घराकडे येतोय शनायाला भेटायला. मी येतेच आहे त्याच्या मागे. बरं बरं, तुम्ही काही काळजी करू नका. मी पण घरातून बाहेर पडले आणि घराची डोअरबेलही बंद केली, त्यामुळे जरी कोणी आलं ना तरी बेल नाही वाजणार. आणि घराचं दारही मी उघडंच ठेवलंय. शनाया पण एकटीच आहे घरी. ओके, म्हणजे सगळं आपण ठरवलेल्या प्लॅन नुसारच होत आहे. आता तू राधिकाला फोन कर. हो मी करते फोन. ओके, मी येतेच आहे गुरुच्या मागे. बरं बाय. चल चल, चलिए भाई, वो गाड़ी के पीछे. अजून कसे आले नाहीत हे? चेकअप करायला जातो म्हणून गेले आणि किती वेळ झाला आता. तरी मी म्हणत होते की मी येते बरोबर म्हणून. ऐकतच नाही बुवा. काय करू बापा आता. त्यांचाच असेल. भक्ती मिस. हॅलो. हा मी भक्ती बोलते, अथर्वची टीचर. हा बोला मॅडम. अहो काय झालं माहितीये का, आज अथर्वची बस सुटली चुकून. सुटली म्हणजे? नाही म्हणजे अथर्व आणि नेहा इथे अभ्यास करत बसले होते, तेवढ्या वेळात बसचे काका बाकीच्या मुलांना घेऊन निघूनही गेले. मग आता काय करायचं? नाही नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी मुलांना माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आले. ऍक्च्युली मी रेवतीलाही फोन केलेला, पण त्या त्यांच्या कामात बिझी होत्या. हो ना, तिला ते शूटिंगचं काम राहते ना. पण मॅडम आता काय करू मी? हो त्या शूट मध्ये बिझी आहेत. अहो म्हणूनच तर त्यांनी मला तुम्हाला फोन करायला सांगितला. हा तुम्ही या इथे आणि मुलांना घेऊन जा. हो मॅडम, पण मला तुमच्या घरचा पत्ता माहिती नाही ना. अहो पत्ता लिहून घ्या ना. हा एक मिनिट. हा
मॅडम सांगा. हां, निर्मल सदन, लोखंडवाला, 304. 304. हो हो. हा हा आलं लक्षात मॅडम, मी येतेच. बरं बरं. आणि राधिका ताई, नाही म्हणजे तुम्ही लवकर आलात तर मलाही माझ्या कामाला जाता येईल. हो, तुम्ही काळजी करू नका, लगेच येऊन राहिली मी. ठेवते मॅडम. बरं. याला म्हणते कामात काम. आता अथर्व न्यायाला घ्यायला जावंच लागेल. त्यातनं हे अजून घरी आलेले नाही. आधी असेलच त्यांच्याकडे. टिकली पडली वाटतंय. टिकली नसली की कपाळ कसं दिसतं ना. बस बस. रेवती, जेनी, गुरु तिकडे गेले. हां. गुरु सर वर गेलेत ना. हो, आता राधिकाही येईल थोड्या वेळ. रेवती, आय डोंट नो वाय आय एम फीलिंग लिटल स्केर्ड. म्हणजे काही वाईट झालं तर मला काहीच कळत नाहीये. जेनी, राधिकाला हे सगळं कळावं म्हणून आपण हे करतोय ना. इतर कुठल्याही गोष्टीने तिचा विश्वास बसला नसता की तिचा नवरा तिला फसव. आता हेच बघ ना, गुरु आजारी पडला, तिने सगळ्यांना बोलवलं, डॉक्टरला बोलवलं, रात्रभर त्याच्या बाजूला बसून राहिली ती. आणि हा आला तिला फसवून शनायाकडे. निर्लज्जपणा ना दिवसेंदिवस वाढत चालला. आणि हे सगळं जोपर्यंत राधिका स्वतः बघत नाही ना, तोपर्यंत तिला सत्य कळणार नाही. या आय अग्री, बट वेर इज भक्ती? जेनी, भक्ती, तू शनायाला काय सांगितलंयस? तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मी तिला असं सांगितलंय की मी दिवाळीसाठी पुण्याला चालले. आणि हे कळताच शनायाने लगेचच गुरुनाथला फोन करून इथे बोलावून घेतलं. बघितलंस? या मला एक गोष्ट कळत नाहीये. राधिका मॅम सारखी चांगली बायको असताना वाय इज गुरु सर चीटिंग ऑन हर? कारण काहीही असो, पण गुरुला ह्याची शिक्षा मात्र भोगावीच लागेल. आज जेव्हा राधिकाला सत्य कळेल ना, तेव्हा मी त्याला दाखवेन की सोन्यासारख्या बायकोला सोडून ह्या निर्लज्ज मुलीच्या मागे येण्याचे परिणाम काय असतात.